की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। जय, जय भवानी, जय शिवाजी, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अशोक बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमचं हक्काचं। नाही कुणाच्या बापाचं। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी। मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्र झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई या ठिकाणी मराठा मोर्चाकडून साखळी उपोषण सुरू असून यामध्ये शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार हे सुद्धा आज सहभागी झाले असून आमदार अशोक बापू पवार यांनी 1 दिवस अन्नत्याग या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर मराठा आरक्षणाला व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिरूर तालुक्यातील काही युवकांनी या ठिकाणी मुंडन करण्यास सुरुवात केलेली आहे। आपल्या सोबत आहेत शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार ज्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज 1 दिवसाचं अन्नत्याग केलेला आहे। बापू काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज। आपण पाहतोय की मनोजजी जरांगे पाटील यांनी हे जे आंदोलन उभं केलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, या भूमिकेशी आम्ही समरस आहोत। त्या भूमिकेला आमचा भक्कमपणे पाठिंबा आहे आणि म्हणून हा निर्णय आज महाराष्ट्र आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आहे, त्यामुळे ह्या सरकारने ताबडतोब हा निर्णय घेणं ही काळाची गरज आहे। आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। म्हणून आमची सरकारला विनंती आहे की सरकारने ताबडतोब हे आरक्षण मराठ्यासाठी लागू करावं। सरकार राज्य सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी दिरंगाई करते का? आपल्याला काय वाटतंय? निश्चितपणे दिरंगाई करतंय। ज्या वेळेला तुम्हाला आज 30 नाहीतर 40 दिवस दिले होते आणि अशा काळामध्ये 40 दिवसामध्ये आपण अभ्यास करून ते पुढे मांडायला पाहिजे होतं। आज 40 दिवस झाल्याच्या नंतरही तुम्ही न्याय देणार नसेल तर त्या ठिकाणी मराठा समाज आज ऐकायला तयार नाही। राज्यामध्ये आमदार खासदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यायची तयारीत आहेत, राजीनामा देण्याची घोषणा करत आहेत। आपलं याबाबत काय भूमिका आहे? मराठा समाजाच्या या आरक्षणासाठी आम्हाला आमदारकीची काही गरज नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही कधीही आमदारकी सोडायला तयार आहोत। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही कधीही आमदारकी सोडायला तयार आहे असं या ठिकाणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांनी सांगितलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत अशोक बापू पवार यांनी आज 1 दिवस अन्नत्याग केलेला आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, शिरूर।